छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनुषंगाने जी काही घटना घडली होती, तर या घटनेच्या अनुषंगाने जागेवर जे पण वस्तुस्थिती आहे तर त्याची पडताळणी करून यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यावर आपण सकारात्मक विचार करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा कुठलाही अनादर होणार नाही, त्याचं योग्य दक्षता घेतली जाईल. त्याचबरोबर कायद्याची जी चाकोरी आहे याबाबत, पुतळे बसवण्याबाबत जे शासन निर्णय आहेत त्याबाबतचं सुद्धा योग्यपणे पालन करून गावकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेऊन आणि कायद्याच्या मर्यादेत यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन असेल आणि जिल्हा प्रशासन असेल या संपूर्ण याच्यामध्ये सामोपचाराने आणि थोडंसं याच्यामध्ये एक संयम पाळून, दोन्ही स्तरावरून संयम पाळून योग्य मार्ग काढून पुढची कारवाई याच्यामध्ये केली जाईल. पोलीस प्रशासनाच्या स्तरावर किंवा त्या ठिकाणच्या त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित असणारे जे कर्मचारी आहेत त्यांची पण भूमिका पडताळली जाईल. त्यांची कायद्याच्या बाजूने भूमिका असेल तर त्याला ते तपासलं जाईल. चुकीची भूमिका असेल तर त्याबाबत सुद्धा योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. आणि गावकऱ्याची जी भूमिका आहे त्या दिवशी घडलेल्या घटनेमध्ये नक्की कोण लोक होते, कोण नव्हते, काही मुलं होती, याबद्दल सुद्धा पडताळणी करून त्यातून एक कायदा सुव्यवस्था राखणं आणि गावाच्या लोकांचे भूमिकासुद्धा समजावून घेणं अशी प्रशासनाची भूमिका राहील. नक्कीच संबंधित गावचे सगळेच तरुण आणि या मोर्चाला आलेल्या लोकांनी खूप सामोपचाराची चांगली भूमिका घेतलेली आहे. तर प्रशासन त्याचं स्वागत करत आहे आणि पोलिसांना सुद्धा निर्देश दिलेले आहेत की यामध्ये योग्य तो कायद्याच्या चाकोरीत राहून मार्ग काढावा. नाही, यामध्ये कसं आहे की जे पण गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सर्व बाबतीत पडताळणी केली जाते. शेवटी गुन्हे दाखल झाले म्हणजे FIR म्हणजे चार्जशीट नसतं. FIR आणि चार्जशीटमध्ये काही कालावधी असतो. त्यानंतर या गोष्टीच्या पडताळणी केली जाईल. जे योग्य आहे, जे वास्तव आहे ते राहील. बाकी सगळं त्याच्यामध्ये तपासांती त्या गोष्टी कमी होऊन जातील.